वेगळं चैतन्य या संघामध्ये आणलंय आणि खास करून त्याच्या परफॉर्मन्सवर विशेष लक्ष असेल। आणि भिवंडी परिसरामधील संघ आहे बावाळे, नेहमीच त्या परिसरामध्ये या संघाची दहशत आपल्याला पाहायला मिळाले। सूरज केणे खरं तर संघाचं नेहमीच प्रतिनिधित्व करताना मुख्य खेळाडू या संघाचा आतापर्यंत राहिलाय। आणि मॅन ऑफ द मॅच मी सन्मान्य वासुशेठ भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊया अक्षय पवारला सामनावीर ट्रॉफी। 18 धाबांची खेळी साकारली, एक षटक टाकताना 4 धाबा देताना एक गडी बाद केला। तर वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते कॅमेरामन 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण कॅमेरा फिरवा। यस, अक्षय पवार पाहू शकता आपल्या स्क्रीनवर अक्षय पवार वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारत असताना अभिनंदन अक्षय। नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा। आणि जाऊया पुन्हा एकदा या मॅच कडे, ऐकूया पहिल्या सत्रासाठी दिनेशजी पाटील सर बेलोली यांचा आवाज। चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपला 12th मॅन लगेच पाठवायचा आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला राखीव खेळाडू बाबाळे संघाचा 12th मॅन आहे, तर टाकीगाव संघाचा 12th मॅन प्लीज आपण या। चला, टाकीगाव संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण 12th मॅन पाठवायचा आहे। वरद विनायक बाबाळे संघाने टॉस जिंकला। चला, लगेच फिल्डिंग लावून घ्या। दोन फलंदाज क्रीजकडे। आई अँड मीत 11 टाकीगाव म्हणजे कैलास शेठ म्हात्रे आई 11 आणि त्याचबरोबर नशीब शेठ भोईर मीत 11। खऱ्या अर्थानं दोन्ही दिग्गज पॅकर म्हणजे ओळख राहिली। आदरणीय शिंदे साहेब यांचा बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं। आपला विशेष आभार दादा, आपला विशेष सन्मान आणि आपलं स्वागत। अमित नाईक यंदाच्या मोसमातील एक अफलातून कामगिरी करणारा खेळाडू, 135 धावांची पार्टनरशिप, अवैध पार्टनरशिप त्याच्यामध्ये अमित नाईकचं नाव राहिलंय। यंदाचा रबर बॉल क्रिकेट मात्र अमित नाईकला खऱ्या अर्थानं मानवलंय असं म्हणेन। चला, सामना सुरू करा। आणि टाकीगाव संघाचा 12th मॅन आपण कर्णधार प्लीज पाठवायचा आहे। टाकीगाव संघाचा 12th मॅन प्लीज पाठवा लगेच आपण। सामना सुरू करायचा आहे आणि टाकीगाव संघाचा 12th मॅन आपण प्लीज या। आई अँड मीत 11 टाकीगाव वर्सेस भरत विनायक बाबाळे आणि दोन संघादरम्यानची लढत लढली जाईल। एका बाजूला अमित नाईक, रोहित घरात सारखे दिग्गज आयकॉन आई अँड मीत 11 टाकीगाव, तर एका बाजूला पवन केने आणि प्रशांत घरात भरत विनायक बाबाळे संघाचे आयकॉन। कशा प्रकारचा खेळ राहील? सकाळच्या सत्रामध्ये 77 धावा तब्बल कोपर संघाने उभा केल्या। सर्वात जास्त धावा जमवेलच्या संघाला बाय दिली जाईल। या सामन्यामध्ये त्या धावा जमवल्या जातील का की यजमान संघाला मात्र बाय मिळत आणखीन आराम करण्यासाठी चान्स मिळेल का? कारण सगळे दिग्गज खेळाडू आहेत आणि सगळे दिग्गज खेळाडू मधला हे सगळे सामने मात्र रंगतदार होताना पाहतोय। अमित नाईक आणि चैतन्य पाटील असे दोन खेळाडू सलामीला। अमित नाईक यंदाच्या मोसमातील रबर क्रिकेट मधला हा एक यशस्वी असा हा खेळाडू अमित नाईक। एकटघर गावाचं नेतृत्व करणारा अमित नाईक आता मात्र आयकॉन प्लेअर म्हणून टाकीगाव साठी आई आणि मीत 11 टाकीगाव, तर चैतन्य नॉन स्ट्राईक गेनला, तर भरत विनायक भाबाळे पवन केने आयकॉन खेळाडू आपला चेंडू हातामध्ये घेईल आणि पहिला चेंडूसाठी सज्ज। मी म्हटलं होतं की यंदाच्या मोसमामध्ये
रबर क्रिकेटला कलाटणे देणारा हा खेळाडू आपले मनगटी फटके दाखवतोय आणि पवन केनेवर पहिल्या चेंडू हल्ला चढवत मात्र मिड विकेटच्या सीमारेच्या बाहेर चेंडूला भिरकावतोय. धावा येत आहेत तब्बल 6. पहिला चेंडूवर हल्ला. मी तर म्हणे की कोपर संघ हा सामना जवळून पाहिल, कारण सगळ्यात जास्त जवळ जाऊन सामना पाहिल तो कोपर संघ हा, कारण त्यांना माहिती आहे की एक इनिंग पाहायची आहे, खेळायचं आहे की नाही खेळायचं, नंतर बाय मिळेल की खेळावं लागेल हे मात्र आज सामन्याचा पूर्वार्धच ठरवेल. त्याच्यामुळे पहिला चेंडू षटकार अमित नाईकचा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, झेलचा प्रयत्न, सक्सेसफुल प्रयत्न आणि सूरज किने आणखीन एक ब्रँड ऑफ क्रिकेट भाबाळे बाद होतोय अमित नाईक. एक मोठी विकेट मी म्हणेन की बाद झाली ढाकेगाव संघाची, कारण एक षटकार दाखवला परंतु लगेचच पवन मात्र एक बहुमूल्य विकेट कमावली अमित नाईकची. स्वप्नील खार पाटील नवीन खेळाडू आई अँड मिथ 11 टाकीगाव संघासाठी. अमित नाईक एक मोठी विकेट्स कमावली आहे. पवन केनना सूरज केनना काय सुंदर झेल टिपला. मी तर म्हणेन की कदाचित हा झेल होणार नाही असं प्रत्येकाला वाटत होतं, परंतु एक मोठी विकेट कमावण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. हा फुल टॉस चेंडू होता, बॅटची कडा येते आणि धाव मात्र येते फक्त आणि फक्त एक. स्वप्नील खार पाटील मात्र धाव घेतो एक. संघाची धावसंख्या जाऊन टिपते 7 वर. चैतन्य ऑन स्ट्राईक. चैतन्य पाटील, चेंडू राहिला हवेत, रिकामी जागा. सिली मिडॉपला हा बराच वेळ झेल हवेत राहिला आणि ते सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. अगदी 30 यार्डाच्या आतमध्ये चेंडू राहिला आणि या 30 यार्डामधून मात्र 2 धावा चोरल्या जातात अक्षरशः ते चैतन्य पाटीलच्या रूपानं. 2 या धावसंख्येनं धावफलक जाऊन ठेवतात 9 वरती. 1 बाद 9 अशी धावसंख्या आतापर्यंत आई अँड मीत 11 टाकीगाव संघाची. परत विनायक भोवाळे भावाळे संघ. चार षटकांचा खेळ, कंपल्सरी चेसिंग, कारण आपण पाहिलं कंपल्सरी चेसिंग मध्ये की एक सामना टायही झाला. जय हनुमान दापोली संघा सामना टाय झाला. तळोया संघाने बाजी मारली. फिरकीचा ताल जरूर होतोय, परंतु पंच जीवन गावण सर यांचा इशारा येतो इट्स अ वाईट बॉल कॉल आणि अभंतरची धाव मात्र एक मिळते. 2 अंकामध्ये धावसंख्या जाऊन ठेपतीये ती 1 बाद 10 वर. चेंडू राहिला हवेत, मिड ऑफ रिकामा आहे. शतकाच्या चेंडू परत येईल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय आणि स्वप्नील खार पाटील मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सहज पोहोचला. या 2 धावेनं धावफलकावर धावा लागतात. 1 बाद 12. 1 बाद 12 धावा. आणखीन एक ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू, धाव मात्र मिळते. आणखीन एकदा 2 धावा. चांगली धावसंख्या उभारली जाते. मोठे फटके जरूर नाहीत. पहिल्या चेंडूवर अमित नाईकनं एक षटकार दाखवला, त्यानंतर मात्र कमबॅक केला, परंतु या स्वप्नीलनं आणि चैतन्य पाटीलनं मात्र 2-2 धावा घेत आपल्या संघाची धावसंख्या डब्बल 14 वर घेऊन गेलाय. एक षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागतायत त्या आई अँड मीत 11 टाकेगाव संघाच्या. नवीन गोलंदाज योगेश भालेकर, तर स्ट्रायकर स्वप्नील खार पाटील. खऱ्या अर्थानं क्रिकेट आजकाल आपले खेळाडू सुद्धा प्रोफेशनल बनायला लागलेत. त्याच्यामध्ये सिल्वर स्टार मधून खेळताना आपण योगेश भालेकर आणि सूरज केने यांना आपण खूप चांगले क्रिकेट खेळताना पाहतोय. स्वप्नीलनं धाव जोडली 1. पहिला चेंडू मात्र अति सुंदर राहिलाय योगेश भालेकरचा.
प्रोफेशनल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण टाइमपासचा खेळ नाही राहिला, कारण क्रिकेटमुळे आयुष्याचा खेळ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला खेळावा लागणार आहे प्रोफेशनल क्रिकेट. पहा, फिरकीचा ताल धरला जातो, चैतन्याला मात्र रोखलं गेलं आणि धाव मात्र आली नाहीये. 15 या धाव बलगावर धावा आता मात्र लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्लोवर चेंडू टाकला जरूर आणि स्पिनच्या अगेनेस्ट जाऊन चैतन्याने मात्र आसमान दाखवला. स्क्वेअरची सीमारेषा त्याने केली सहज क्लिअर आणि या 6 धाबांनी धावफलक जाऊन ठेवला 21 वर. 1 बाद 21 चांगली धावसंख्या उभारली जाते. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन की गुणवत्तेचं क्रिकेट खेळलं गेलं. 1 षटकार पहिल्या चेंडूवर, नंतर अमित नाईकची विकेट आणि त्यानंतर 2-2 धावा घेत 14 धावा. आणि इथे योगेश्वर हल्ला होतोय. हा फटका चांगला आहे, नुसता चांगला नाही तर लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर योगेश भालकरला आसमान दाखवली जात आहेत आणि ठोकतोय चैतन्य पाटील. आणखीन 1 षटकार, सुंदर धावसंख्येला आकार दिला जातोय. धावफलकावर धावा लागतायत ते आता मात्र तब्बल 27. 1 बाद 27 धावा. चांगल्या धावसंख्येकडे मात्र आगेकूच करताना आपण पाहतोय आई अँड मीत 11 टाकीगाव संघ. चैतन्य मात्र सलामीला आलाय आणि कमालीचा खेळ दाखवत चैतन्य पाटील योगेश भालेकर सारख्या गुणवत्ता असलेल्या गोलंदाजावर हल्ले करतोय. चांगली गुणवत्ता सिद्ध केली जाते. अगो टप्प्यात चेंडू लेग ब्रेक आपण पाहिली की नॅचरल स्विंग ही डावखऱ्या गोलंदाजाला असते आणि तिथे मात्र एकही धाव नाही. पंचांकडे जरूर पाहिलं गेलं. राईट आर्म राऊंड द विकेट. लागोपाठच्या 2 षटकार आणि लागोपाठचे 2 निर्धाव याला म्हणतात कॉम्बिनेशन. आणि 27 धावा 12 चेंडू मध्ये 27 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेत. उर्वरित 12 चेंडू म्हणजे 2 षटकांमध्ये किती धावा जोडल्या जातील बॅलन्स स्कोर मी म्हणेन, कारण या मैदानावरती 38 धावांचा पाठलाग ही थोडासा कठीणच झाला होता. अभिषेक खातू जर धावून आला नसताना तर कदाचित तिथे ही अडचण जरूर निर्माण झाली होती. त्यानंतर 55 धावा इथे वाचवल्या गेलेत. 78 धावामध्ये 64 धावा पर्यंत मजल मारली गेली आहे. त्याच्यामुळे इथे धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. जमवलेल्या धावा वाचवण्यासाठी नंतर प्रयत्न होतील जरूर, पण इथे पहिल्यांदा धावा जमाव्या लागतील. ते धावा 12 चेंडू मध्ये 27 लागले धावफलकावरती. सूरज केने गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्वप्नील खार पाटील ऑन स्ट्राईक. चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. कव्हर पॉइंट मधून चेंडू जातोय. 1 बाउन्स झेललाय. तिथे मात्र फेकी होते. धाव मात्र मिळते स्वप्नील खार पाटीलला 1 आणि धावफलकावर धावा लागतात 28. 1 बाद 28. चैतन्य पाटील ज्यांना 2 आसमानी फटके दाखवले योगेशला, तोच चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक. सूरज केने आणखीन एक ब्रँड ऑफ भवाले, अतिशय उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटर्स म्हणजे ओळख राहिली आहे. सुरतचा चेंडू, पंच इशारा करतायत इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक अवांतरची धाव मात्र मिळते. 29 वर मजर मारली जाते. 1-1 धावेने पुढे सरसावलं जात आहे. मध्येच चांगले फटके लगावले जात आहेत आणि चैतन्यने ते 2 फटके दाखवलेत. आतापर्यंत इनिंग मध्ये 3 षटकारांची बरसात झाली आहे. स्लोवर चेंडू पुरता फसला. इथे मात्र फसगत झाली आहे. कम्युनिकेशन गॅप पाहिली. चैतन्याकडे पाहिलंही नाही स्वप्नील खार पाटीलनं. सरळ धावत सुटला आणि यष्टरक्षकांना मात्र चोख कामगिरी बजवत चेंडू सूरजकडे फेकला रोहित आणखीन एक कमालीचा धाकटी जुईचा हा खेळाडू, आणखीन एक उत्तम आणि दर्जेदार खेळाडू आहे. आणखीन एक फलंदाज मात्र होतोय बाद रनआउटच्या रूपानं. धावफलकावर धावा लागलेत त्या म्हणजे 29. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना रोहित घरात धाकटी जुईच्या संघाकडून खेळताना कित्येक सामन्यामध्ये चांगला खेळ करणारा हा रोहित.
अख्खू टप्प्या चेंडू दिशा दिली आहे, अंतर कापलं जाईल का नाही, हे अंतर नाही. उचली मिळणाऱ्या चेंडूला चैतन्याने मात्र मी म्हणेन की कदाचित विरुद्ध दिशेने फटकेबाजी केली आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका लागण्याचा प्रयत्न फसला आणि सुंदर झेल टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक 3 झाला बाद. धाव संख्या रोखून धरली जाते आता, कारण इथे 2 षटकार दाखवले. त्यानंतर मात्र तो परतला चैतन्य, त्याने आपल्या परीने धावा जोडण्याचा चांगला प्रयत्न केला. अमय पाटील नवीन फलंदाज. चैतन्य पाटीलने 2 षटकार ठोकले. 10 चेंडूमध्ये 18 धावा त्यांना जोडल्या आणि आता धावा जोडण्याची अजून गरज आहे. कमीत कमी 20-25 धावा जोडणं गरजेचं आहे, कारण विचार केला तर अपोजिट संघ तेवढ्या ताकदीचा आहे. केने बंधू दोन्ही संघामध्ये आहेत, त्याच्यामुळे धावा जोडणं तर अनिवार्य राहणारच आहे. अमय ऑन स्ट्राइक, तर सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉक मध्ये आला चेंडू, दिशा दिली आहे, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल. धाव मात्र घेतला जाईल फक्त 1. तिथे मात्र योगेश नटीप भालेकरनं मात्र चेंडू उचलला, फेकला. धाव आली फक्त 1. एकेरी दुहेरीनं फार मोठा फरक. खऱ्या तर मित्रा रबर टेनिसला रबरला फरक पडत नाही, रबर मध्ये षटकारांची भाषा बोलली जाते. स्लोवर चेंडू पुरता फसला. रोहित खैरतनं हा चेंडू लेफ्ट का केला, हा स्वतःला पडलेला प्रश्न असेल आणि हा पडलेला प्रश्न चेंडूवर एकही धाव नाही. धाव संख्या स्थिर 3 बाद 30. तिसरं षटक, मी म्हणेन की कदाचित शेवटचा चेंडू हे षटका दिला असेल सूरज केनेचा. स्लोवर गोलंदाजी, एक चांगला फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, काय सुंदर फ्लॅट फटका लगवायचा होता रोहित खैरतला. थोडासा वाईड होता क्षेत्ररक्षक, चेंडू पर्यंत आला, वेल जज केला आणि त्याने मात्र चेंडू पकडला आणि फलंदाज झाला बाद. सुजित जाधवनं हा एक सुंदर झेल टिपला. मी म्हणेन की बेल जज फ्लॅट फटका होता रोहित खैरतचा, फटका फसला. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना IN मीत 11 टाकीगाव संघ जाऊन ठेवतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निव्वळ 30 धावा. याचा अर्थ कोपर संघ मात्र तेजीमध्ये असणार, या तीळ मात्र शंका नाही. कोपर संघाने विचार केला की अजून रिलॅक्स टाइम आहे आपल्याकडे, खूप वेळ आहे आपल्याला, कारण 77 धावा याने पूर्वार्धामध्ये जमवल्यात. नवनाथ मुकणे गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर अमय, तर नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज ओमकार नाईक. नवनाथ मुकणे अंतिम षटक फेकेल या पूर्वार्धामधला. चांगली गोलंदाजी अक्षरशः हळू दिलं नाहीये या गोलंदाजीनं, कारण 1 फटका अमित नाईकचा आणि 2 चैतन्य पाटीलचे सोडले, तर त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. कारण खलिवली तलवार संघाचा विचार केला, 54 धावांचा खेळ केला, 7 षटकार ज्याच्यामध्ये होते 42 धावा 7 चेंडूमध्ये आणि राहिलेल्या चेंडूमध्ये उरलेल्या फक्त आणि फक्त 11 धावा. आणखी एक चांगली गोलंदाजी. नवनाथ मात्र रोखून धरतोय अमयला, त्याच्यामुळे धावा मात्र बरसत नाहीयेत. रोखून धरले जात आहेत धावा, रोखून धरले जात आहेत. RV 11 पेन चिंचपाडा संघात संघनायक आणि खल्लीवली तलोजे, त्याला दोन्ही संघात संघनायक टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण इथून आता ओळखलंय आयोजकांनी की ह्या 77 धावा नाही जमणार. चेंडूर धावा आल्या तब्बल 4. अमयच्या बॅट मधून चौकार येतोय, या चौकारांना बऱ्याच अवधीनंतर धावा मात्र दाखल करावं लागते. 34 धावा खलिवली तलोजे आणि RV 11 पेन चिंचपाडा दोन्ही संघात संघनायकांना टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे, या चौकारांना मात्र 34 धावा दाखल करावं लागतायत. हा फटका चांगला आहे, आतापर्यंत शांत स्तब्ध राहिलाय आणि इथे आता या स्लॉक षटकाचा पुरेपूर फायदा उठवत अमय मात्र नवनाथवर करतोय हल्ला आणि 2 निर्धाव चेंडू नंतर 1 चौकार आणि आता लगेच ठोकतोय षटकार. चांगला फटका वेल टाइम. रबर क्रिकेटचा हा बोलवाला पाहतोय,
पूर्वी खरं तर विचार केला ना तर रबर क्रिकेट हा टाइमपासचा खेळ होता. प्रॅक्टिस, सराव, व्यायाम यासाठी प्रशांत घरात 150 किलोमीटरचा अंतर पार करत पालघर इथपर्यंत खेळायला आलाय. हे कौतुक आहे आणि क्रिकेटवर असलेला प्रेमी आहे, त्याच्यामुळे दूरवरचा प्रवास आहे. आपण मॅच पाहायला येत नाही, काका स्क्रीनच्या समोरून जात आहेत. रघु परदेशी कमालीची गोलंदाजी, या काकाविषयी सांगावं तेवढं कमी आहे. 3 धावा दिल्या दिग्गजांच्या सोबत राहूनही हा 40+ खेळाडू जो हिरा असतो ना कोहिनूर, तो दिवसांदिवस आणखीन चमकत राहतो. आणि हा चमकणार हिरा म्हणजेच रघु परदेशी काका पिंगारी. गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करतो. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा लागल्यात त्या म्हणजे तब्बल 40 धावा. 1 षटकार 1 चौकार दाखवलाय. 3 चेंडू निर्धाव आणि अंतिम चेंडू ही ऍक्शन रिप्लाय. 4 चेंडू षटकामध्ये निर्धाव आले. 1 चौकार 1 षटकार 10 धावा षटकामध्ये आल्या. 4 षटकांचा खेळ संपला. धावा लागला 40. जिंकण्यासाठी तब्बल 24 चेंडू 41 धावांची गरज आहे. या दरम्यान मी विनंती करेन पुन्हा एकदा खलिवली तलोजे आणि आरवी 11 पेन चिंचपाडा दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. आणि त्याचबरोबर आई अँड मीत 11 टाकी कप संघानं लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 24 चेंडू आणि 41 धावा. ऐकूया उत्तरार्ध आता मात्र कसा राहील. 41 धावांचं टार्गेट आहे. आव्हान कठीण बनवलं जाईल की सोपं? दीपकजी पाटील यांच्या वाणीतून हा उत्तरार्ध. 24 चेंडू 41 धावा. चला दोन्ही संघाने यायचंय. दुसऱ्या फेरीतील सगळे सामने, याच्या पुढचे सगळे सामने जवळपास 3 षटकांचे खेळले जातील याची नोंद घ्या. चला चिंचपाडा संघाने आपण या लगेच आणि तळोजे. चला बॅट्समन पाठवा प्लीज. 24 चेंडू 41 धावांचा टार्गेट सेट झालाय. चला टॉस केले जाईल. ते मग तळोज संघनायक रेडी आहे आणि चिंचपाडा संघ टॉस करायचे. चिंचपाडा संघनायक येस स्वप्नील. चिंचपाडा संघ 3 षटकांचा खेळ राहणार आहे, कारण नंतर शेवटच्या दिवशी तकलीफ होणार, त्याच्यामुळे बघ सामने संपत नाहीत आणि सायकल पण आहे. 3 षटकांचा खेळ. गोविंदाचा टॉस करायचा प्लीज. 3 षटकांचा खेळ राहील. गोविंद टॉस करा प्लीज. तलोजे वर्सेस चिंचपाडा टॉस केला जातोय.
चला जाऊया आपण सद्यस्थितीमध्ये सुरू असलेली लढत वरद विनायक भावाले आणि मितन आई 11 टाकीगाव. जे गोरक्षनाथ पवार एक उत्कृष्ट समालोचक भिंगार गावचे या सामन्याचा आनंद घेतात, त्यांच्या शुभेच्छा स्पर्धेसाठी आल्यात, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. एक्केचाळीस धावांचं टार्गेट आहे. वरद विनायक भावाळे संघासमोर सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्या उग्रताचा गोलंदाज रोहितला आपण पाहतो. यावेळेस मात्र थोडस स्लाइस झाला होता चेंडू शॉर्ट थर्ड मानकडे डिक्लेअर झोनकडे पहिली धाब येत असताना वरद विनायक भावाळे संघ खातं उघडलंय. योगेश भालेकर आणि प्रशांत घरत पालघर पट्ट्यामधील खेळाडू आहे. जबरदस्त आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि इकडे पाहूया, आज कदाचित पहिल्यांदाच या मैदानावर खेळताना तुम्हाला दिसेल, त्याला सुद्धा शुभेच्छा असतील. खरं तर या स्पर्धेसाठी स्वागत आहे भावाळे संघाचं सुद्धा. पनवेलमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हा संघ खेळतोय आणि सातत्याने भिवंडी परिसरामध्ये एक नेहमीच उल्लेखनीय कामगिरी मात्र त्यांची राहिली. परंतु पाहूया धाकटी जुईचा रोहित घरत समोर आहे. हो, यावेळेस मात्र लेग ब्रेक मध्ये चेंडू सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु जास्तच बाहेर निघाला. इकडे पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्या इकडे पुढे जाईल. चांगला चेंडू होता, यावेळेस मात्र समोर घेऊन काढला मॅडॉनच्या दिशेनं. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं जवळजवळ 10.25 सरासरीनं जायचे, फार मोठी सरासरी नाहीये, परंतु तरी सुद्धा आज काही मॅचेस आपण पाहिल्या आजच्या कमालीच्या चुरशीच्या, खास करून चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये जी फाईट मात्र दिली होती कोहली संघानं 38 धावा असताना शेवटपर्यंत सामना पाहायला मिळाला होता. अभिषेक खातून तो जिंकवला होता, परंतु 40 पेक्षा कमी धावा होत्या तरी सुद्धा नाकीनं वाला होता चिंचपाडा संघाच्या त्या धावा काढत असताना. इकडे सुद्धा 41चं टार्गेट आहे. रोहितचा हा बॉल यावेळेस मध्ये ऑन ड्राईव्ह केलाय. इकडे संधी आहे, जेल टिपलाय, यश न फलंदाज होईल. बाद पहिला धक्का वरद विनायक भावाळे टीमला. योगेश पालेकर यावेळेस मात्र पहिला गडी गमावलाय तो टीम भावाळेनं. फुल लेंथ होता, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु लॉंग ऑन मात्र झेलला गेलाय. हेच करावं लागेल मी त्यांना आई 11 टाकीगाव या संघाला. नशीब शेठ भोईर कोल्हे आणि आई 11 अर्थातच कैलास शेठ मात्रे ओवे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि यंदाच्या वर्षी कैलास शेठ मात्रे यांच्या मैदानावर तुम्हाला सगळ्यात मोठी स्पर्धा, स्पर्धेचे वेध मात्र सगळ्यांना लागतील गणपती नंतर खरं तर, परंतु गणपती पूर्वी ज्या संपूर्ण लीगचं तुम्हाला ऑक्शन सोहळा पाहायला मिळेल छाया रिसॉर्टवर माणघार या ठिकाणी, तो कैलास शेठ मात्रे यांची स्पर्धा. रायगड प्रीमियर लीग 4थं पर्व, 5वं पर्व यावर्षी तुम्हाला ओवे खारघरच्या मैदानावर मात्र पाहायला मिळणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सच कव्हर करणार ही स्पर्धा. पुनश्च एकदा त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. ही स्पर्धा सुद्धा तेच कव्हर करतात. अतिशय चांगलं कार्य गेले 4-5 वर्ष सातत्याने केलेली मेहनत आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या सगळ्याच सदस्यांनी, आणि त्याचमुळे मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करताना सातत्याने दिसतात. इनट नंबर 3 ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो, सूरज केणे मैदानामध्ये दाखल झालाय. हो, यावेळेस मात्र 5 चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतात. आउटस्विंग करतोय परंतु जास्त वळतोय चेंडू रोहित घरतचा. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर जी मागच्या आठवड्यामधली स्पर्धा झाली, रोहित घरतनं 2 निर्धाव षटकं टाकली होती. उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता हा गोलंदाज. शॉट ऑफ लाईन होता, बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सूरज केणेच्या बॅटमधून येतोय भावाळेसाठी हा षटकार. 6 धावा षटकार टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 10 वर. जवळ जवळ स्टंप लाईनला येऊन आजकाल सर्रासपणे
जरी गुडलँड स्पॉटवर जरी चेंडू पडले तरी सुद्धा अगदी स्टंप लाईन्सला जाऊन बऱ्याच वेळेला मागे जाऊन चेंडू खेळले जातात आणि पुल केले जातात. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, वळला सुद्धा. निर्धाव चेंडू, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर वरद विनायक भाबाळे 1 गडी बाद 10 धावा. चं टार्गेट आहे 41. रोहित घरतच्या 10 आल्यात. इकडे चैतन्य पाटील आहे. सध्याच्या घडीला मात्र हे नाव उरणपूर्व विभागामधील गाजते. अनेक स्पर्धांमध्ये प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स दिलाय. परवा दापोलीच्या स्पर्धेमध्ये तर एकाच ओव्हरमध्ये 36 धावा कुठल्या होत्या, 6 षटकार मारले होते या फलंदाजांना. आणि सध्याचा यंदाचं वर्ष रबर बॉलचं आहे ना, जे अतिशय चांगलं गेलंय. सगळ्यात जास्त मी तर म्हणेन फॉर्मला आहे हा खेळाडू. यंदाचा हंगाम गाजवलाय. रबर बॉल चांगला गेलाय. टेनिस क्रिकेट कसा जाईल याकडे आणि त्याच्या कामगिरीवर खास करून लक्ष असेल. इकडे मात्र हा चेंडू फुल लेंथ होता, हलकीशी अपील, एक बाईचा इशारा, पंचांचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 11 धावा धाव फलकावर. इकडे बरोबर अजूनही 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे चैतन्य पाटील टाकीगाव या खेळाडूला यंदाच्या वर्षामध्ये जर कॅप्टन राहिला नाही कोणत्या संघाचा तर मोठी बोली लागू शकेल. जो रबर बॉलचा परफॉर्मन्स त्याचा आहे, रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळाडू जास्त विकला जाईल, जास्त पॉइंट्स न विकला जाईल. कारण बरेचसे पॅकर सध्याच्या घडीला सगळे रबर बॉल बघतात, कारण त्यांचं आता लक्ष लागलंय. त्यामुळे इकडे परफॉर्मन्स तुम्ही चांगला केलात तर रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची एक चांगली संधी मात्र तुम्हाला मिळेल. चैतन्य पाटील गोलंदाजी मार्कवर राऊंड स्टंप्सनं सोडून दिला हा चेंडू. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून होता, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन मात्र या ठिकाणी जोडली जाईल. प्रशांत घरत आहेत. आयकॉन खेळतोय आज भावाळे टीम कडून. त्याच्या कामगिरीकडे संपूर्ण भिवंडी विभागाचं सुद्धा लक्ष लागलं असेल. एक नामवंत गुणवान खेळाडू आहे आज या पनवेलच्या मैदानावर. पाहूया इकडे लॉफ केलं बॉल, फटका फसला हवेमध्ये, स्वतः धावलाय, एक प्रदक्षिणा घातली चैतन्यनं आणि बिग विकेट सगळ्यात मोठा अडथळा दूर केलाय. आयकॉन खेळाडू प्रशांत घरत. परतीच्या प्रवासाला दुसरा धक्का वरद विनायक भावाळेला. सगळ्यात मोठी सफलता मात्र अर्जित केली. सूरज खेड्याला लढावं लागणार आहे या मॅच मध्ये. जरूर मोठी धावसंख्या असं म्हणता येणार नाहीये, परंतु या धावसंख्येमध्ये चांगली फाईट देऊ शकतो हा संघ. एवढी ताकद तर नक्कीच आहे. उरण पूर्व विभागामधील टाकीगाव हे गाव आहे. यंदा रबर बॉलच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ खेळताना दिसलाय आणि खास करून टेनिस क्रिकेट यंदाचं कसं गाजवतोय, कारण चैतन्यनं एक वेगळं नव चैतन्य आणलं या संघामध्ये. संघाचा सध्याच्या घडीला मुख्य खेळाडू झालाय. या अगोदर आपण टाकीगाव संघ पाहिला, मग स्वप्नील खारपाडील असतील, प्रभंजन परदेशी, अशी मोठी मोठी नावं अगोदरपासूनच या संघामधून खेळतात. परंतु मी तर म्हणेन चैतन्याच्या येण्यानं मात्र नव चैतन्य संचारले या संघामध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पवन पहिला चेंडू हुक केला. यावेळेस मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये एकच धाव मिळेल, त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये थोडंसं सावधानतेने खेळावं लागेल. खास करून मोठं डिक्लेअर्ड झोन आहे. पाठीमागे तुम्हाला पॅरल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळावे लागतील, तुम्हाला ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह करावे लागतील, तुम्हाला पूल हुक मारावे लागतील, स्ट्रेट ड्राईव्ह खेळावं लागेल. कव्हर्सला कव्हर पॉइंटला या क्षेत्रामध्ये नक्कीच धावा मिळतील, परंतु पाठीमागे कितीही जोर काढला तरी एकापेक्षा जास्त काही गवसणार नाहीये. टीमची टोटल 13-2 अशी आहे सध्याच्या घडीला. चैतन्य पाटीलनं मात्र जबरदस्त पुनरागमन केलंय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा रोहित घरतनं छान गोलंदाजी केले आणि हे षटक सगळ्यात महत्वाचं होतच. आणि आतापर्यंत मात्र साजेसाखे आपल्या क्षमतेनुसार चैतन्य पाटीलनं केलाय. परंतु सूरज केणे त्यानंतर पवन केणे ही फार मोठी नावं आहेत. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला पाठवलाय त्याला स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून. यस पंचांचा इशारा, इट्स अ मॅक्सिमम नाव. गरज होती एक मोठ्या फटक्याची आणि तो मोठा फटका सूरजच्या पाठमधून येत असताना या षटकारानं टीमची टोटल मात्र झपाट्यानं वाढ होईल. धावसंख्या 6 ने जम्प करेल.
आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 19 वर. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. 40+ लेजंड संजयजी वासकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. लालचंद गावण, मोठी नावं आहेत 40+ गटामधून. खरं तर 50+ आहेत, परंतु तेवढं चांगलं क्रिकेट केडीएस स्पोर्ट्स वाघविलवाडा लालचंद गावंड असतील, कुंडेवाळ कडून संजय वासकर असतील. ओ चांगला ऑन ड्राइव्ह यावेळेस मात्र ऑन साइडला वेगवान पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, एक जाव मिळेल. सिंगल रन ओनली. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त. योग्य रीतीनं इकडे चेसिंग सुरू आहे. 21 वर 2 ओव्हर्स मध्ये 21 आल्यात. 2 ओव्हर्स मध्ये 20 धावांची गरज आहे. चांगली फाईट आहे. पाण्याची मागणी केली आहे पंचांकडून. कृपया लगेचच पूर्तता करायची आहे पाण्याची. संयोजकांना विनंती आहे आपण पाणी घेऊन जायचं आतमध्ये, कारण पावसाळी क्रिकेट जरी असलं तरी कुठेही पाण्याचा थेंब नाहीये. प्रचंड गरमा होतोय सगळ्यांनाच आणि त्याचमुळे रणरणत्या उन्हामध्ये खरं तरी स्पर्धा सुरू आहे. पाऊस अपेक्षित होता. सकाळपासून जर आपण पाहिलं टेनिस बॉलवर सुद्धा ही स्पर्धा आपण खेळू शकलो असतो. आतापर्यंत कोणतीही पावसाची हजेरी नाहीये. हलकासा सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये अगदी पहिल्या ओव्हरसाठी थोडासा रिमझिम पाहायला मिळाला होता. त्यानंतर शुकशुकाट. 20 धावांची गरज आहे 2 ओव्हर्स मध्ये. धावा फार मोठ्या नाहीयेत, त्यामुळं इकडे काटेकी टक्कर, कट टू कट सामना. एखादा जरी मोठा फटका आला ना ओव्हर मध्ये तरी सुद्धा लगेचच पारडं जड फलंदाजी करणाऱ्या संघाचं होतं. मेहनत चांगली घेतली दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्यांदा रोहित घरत, त्याच्या पाठोपाठ चैतन्य पाटीलनं. परंतु 12-20चं समीकरण, एक चांगलं षटक, तिसरं षटक हे निर्णायक षटक टाकावं लागेल. अशा गोलंदाजाची निवड करावी लागेल ज्याच्याकडून 5 ते 7 धावा येतील. असं जर एखादं षटक आलं तर चौथ्या षटकामध्ये नक्कीच हा सामना चुरशीचा पाहायला मिळू शकेल. परंतु पाहूया यानंतरचा सामना जो होणार आहे. आरवी 11 चिंचपाडा पेण आणि त्यांच्या विरोधामध्ये खलीवली तळोजा. बाय सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकणारा, ज्यानं 77 धावा केल्या होत्या, सर्वाधिक धावा. ते अर्थातच कोपर संघाला घरच्या मैदानावर बाय मिळाले. त्यामुळे सलग 3ऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. इकडे तळोजा आणि चिंचपाडा एक चांगली लढत मात्र पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये अली उस्मानची खेळी मात्र पाहायला मिळाली होती तळोजे संघाकडून. परंतु आकाश तारेकरच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. लोकल बॉय गोलंदाज तयार. ओमकारचा हा बॉल यावेळेस मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये लेग बायचा इशारा. 1 रन मिळेल. पहा इकडे संधी होती, परंतु वेगवान धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. आणि गरज आहे सिंगल डबल्स न सुद्धा धावसंख्या पुढे नेता येईल. आणि ते सुरू आहे. पवन केडे, सूरज केडे या दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. 26 धावा झाल्यात. 41 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ओमकारचा हा बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल टिपलाय. फलंदाज बाद. सूरज जास्ताला गेलाय. इकडे माबळलाय सूरज. आणि चांगली खेळी. 7 बॉल मध्ये 16 धावा केल्या होत्या. परंतु अगदी निर्णायक क्षणाला ही महत्वाची विकेट आहे. भाबाळे संघाचा चेहरा गमावलाय.
सूरज बाद झालाय. हा तिसरा हादरा टीमला. मॅच संपलेली नाहीये. टाकीगाव संघ सुद्धा पुनरागमनाच्या तयारीमध्ये आहे. कमाल सामना पाहायला मिळाला. 26-3 अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी. 15 धावांची गरज. वेदांचा हा फटका कुठे गेलाय. थोडासा मिसक्यूट झाला मी तर म्हणेन. सरळ बॅटवर होता. बॉल डिक्लेअर्ड झोन मध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. परंतु पवन केणे मैदानामध्ये आहे. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा तो खेळला या मैदानावर आणि चांगले फटकेबाजी केले. लांब लचक षटकार या मैदानावर मारले त्यानं. मान फ्रॉम गोरसई आयकॉन खेळतोय आज बाबा या टीम कडून, ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. ओ द स्टम्प्स लेंथ बॉल यावेळेस थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पाहत बसला पवन केडे. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 27-3 आहे. 14 धावांची गरज आहे. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमाल केले या मॅच मध्ये. मीत अँड I11 टाकीगाव या संघानं लढतोय. 40 धावांमध्ये लढतोय उरण पूर्व विभागामधील संघ. परंतु समोर रेवन पवन आहे. मोठं नाव. ओ फुल टॉस दिलाय परंतु मिस केलाय पवन. आणि इकडे पाहूया मिड विकेटला. हो फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि जल्लोष पाहायला मिळेल. टाकीगावचा पवन केडे बाद होतोय. आणि पवन बाद झाल्यानंतर आता धाबेदान आणले असतील ते वरद विनायक भावाळे संघाचे सगळे मुख्य फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर परतलेत. कमाल बॉलिंग पाहायला मिळाली ओमकार कडून. काय षटक. त्या षटकाची मात्र अपेक्षा केली जात होती. एक 5 ते 7 धावांचं षटक यावं आणि तसंच काहीच षटक मात्र टाकलंय ते ओमकारनं या मॅच मध्ये आणलंय. ते पुनश्च एकदा वरद विनायक बाबाळे संघाच्या विरोधामध्ये मितन I11 टाकीगाव संघ इकडे थोडासा मजबूत स्थितीमध्ये. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. कमाल केले मित्र म्हणेन. मातब्बर संघ आहे बाबाळे संघ आणि एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज. परंतु पवन केणेनं थोडस मित्र म्हणेन निराशा केले. कारण बॉल एवढाही चांगला नव्हता. थोडासा खराब चेंडू होता. त्याच्यावर टायमिंग होणं गरजेचं होतं. परंतु मिसक्यूट झाला. निराश मानेनं त्याला परतावं लागलं. परंतु एक वेगळ्या ऊर्जेनं मैदानामध्ये टाकीगाव संघ लढतोय. परंतु पाहूया 14 धावा करायच्या. 1-2 मोठ्या फटक्याने 14 धावा म्हटल्या तर आजकाल सर्रासपणे सहज चेस होताना दिसतात. परंतु टाकीगाव संघ मघाशी सुद्धा असाच एक सामना लो स्कोरिंग मॅच 38 धावांची ज्यावेळेस चिंचपाडा संघाला 14 धावांची गरज होती. अभिषेक खातू उभा राहिला आणि त्यानं धावा केल्या होत्या. बाकी सगळे टॉप ऑर्डर सगळे आयकॉन बाद झाले होते. परंतु ग्रामीण संघामधीलच एका खेळाडूला लढावं लागलं. कारण आता मात्र ही लढाई भाबाळेच्या ग्रामीण प्लेयर्सनाच खेळावी लागेल. आज गावची प्रतिष्ठा आहे. बराच दूरवरचा प्रवास करत हा संघ इथपर्यंत आलाय. शेवटचं षटक. ओ अमेचा फुल टॉस आणि इकडे नो बॉलचा इशारा. बॉलला पाठवलंय. पाहूया याच पंचांचा इशारा आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. कमाल स्ट्रोक. टेन्शन घालवलंय. टेन्शन दिलंय इकडे अमेनं. आणि खर तर पहिल्याच बॉलवर आलेल्या 7 धावा. त्यामुळे अंतर 6 बॉल 7. अनप्रेडिक्टेबल गेम आहे. इकडे मात्र जे कमावलं होतं पहिल्या 3 गोलंदाजांनी क्षेत्ररक्षणी ते इकडे गमावलंय. अमय पाटीलच्या डोक्यावर हात. पहिल्याच बॉलवर 7 धावा आणि चेंडू ही लिगल नाहीये. त्यामुळं वेदांत गोळीच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं पुन्हा एकदा हास्य गेलं होतं भाबाळे संघाच्या खेळाडूंचं चेहऱ्यावरचं ते आलंय. अमित नाईक त्याला समजावतोय या मॅच मध्ये आपण मजबूत स्थितीमध्ये आहोत आणि अशा सिच्युएशनला मात्र अशी चुकी आपल्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर काढेल. अमित नाईक याचा आयकॉन खेळतोय कडघरचा खेळाडू आणि तो मात्र समजवतोय अजूनही मॅच गेलेली नाहीये. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवला जातोय खेळाडूंकडून. दोनही आयकॉन आले होते त्याला समजवण्यासाठी. पाहूया त्यानंतर अमय पाटील मात्र कशा पद्धतीनं आपले चेंडू सादर करतोय.
नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी. शॉट ऑफ लाईन, क्विक बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आलाय. इकडे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, वेगवान तिकट मारा, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं वेदांत गुळीकडे. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडू, शेवटचे 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कमाल कमाल, अमे पाटील चांगला चेंडू फिनिश केलाय. यावेळेस मात्र एक स्ट्राइक कव्हरला, क्रॅकिंग ड्राइव्ह कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. दुसरा धावेचा कॉल, ओव्हर थ्रो झालाय. सगळा गोंधळ सुरू आहे टाकी गावचा आणि या धावा मात्र पाहूया, खराब क्रिकेट पाहायला मिळालंय आणि यस पंच इशारा करतील आपल्यापर्यंत 3 धावा. पुन्हा टेन्शन घालवलं. एक चांगला चेंडू पाठीमागचा पडला होता, परंतु इकडे ओव्हर थ्रो या सिच्युएशनला नॉट एक्सपेक्टेड. हे अपेक्षितच नव्हतं. टाकीगाव संघ आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. बॉल टू बॉल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावांची गरज. वेदांचा हा फटका, ओ गुलीगत स्टाईल मध्ये गोळीच्या वेगानं बॉलला पाठवलंय. भावाळे जिंकलाय. वरद विनायक भावाळे संघाना मात्र मात दिले. ती मिळताना 11 टाकीगाव संघाला. अभिनंदन टीम भावाळे. कमाल कमाल बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. खूप चांगलं क्रिकेट. चला नेक्स्ट मॅच तळोजे चिंचपाडा. लगेच मैदानाचा ताबा घ्या, वेळ नाही आपल्याकडे. आणि भारत मॅच सामना वीरा पुरस्कार मात्र जाईल. भावाळे गावची ओळख, ऑलराऊंड परफॉर्मन्स. एक षटक टाकताना 2 विकेट, 3 धाबांचं षटक आणि बॅटिंग करत असताना सुद्धा 16 धाबांचं योगदान दिलं. आणि याच अष्टपैलू कामगिरीच्या योगदानासाठी आम्ही देतो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सूरज केणेला. अभिनंदन सूरज.